समर्थ वंशज अधिकारी स्वामी श्री भूषणजी स्वामी यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना आशीर्वचन द्यावं. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड संपर्क कार्यालय सोलापूर यांच्या वतीनं या उपासनेचं आपण दर महिन्याच्या 1 तारखेला सोलापूरमध्ये उपासना एकत्रित बसून समर्थांची प्रार्थना करतो. आणि मागच्या वर्षीच्या प्रचार दौऱ्याची जसं कुंटे सरांनी आता सांगितलं की 33 वर्षांनी समर्थ सोलापूरमध्ये आले होते आणि एक वेगळा आनंद या दौऱ्याच्या निमित्ताने तिथल्या सर्वांनाही मिळाला. आणि त्याहीपेक्षा जास्त कथित आम्हालाही सगळे जे आम्ही गडावरून आलो होतो आम्हाला पण खूप जास्त आनंद मिळाला. कारण पहिला एखादा दिवस कदाचित समजण्यासाठी कदाचित सोलापूरकरांना लागला असेल आणि नंतर मग भिक्षेमध्ये सगळे लोक तल्लीन झालेले मी पाहिले होते की लोक मग कशा पद्धतीने भिक्षेमध्ये सहभागी व्हायचे. आणि फुलांच्या त्या रांगोळ्या आम्ही सगळे रामदासी भिक्षेला आल्यावरती पुष्पवृष्टी म्हणून जे भव्य दिव्य जे काही करता येईल तेवढे सगळे उपचार या दौऱ्याच्या निमित्ताने समर्थाने करून घेतले तुमच्या सगळ्यांच्याकडून. आणि आमची सगळ्यांची धारणा आहे की ज्या भक्तांच्याकडे जावंसं वाटतं समर्थांना तिथे समर्थ जातात. आणि हे दरवेळेप्रमाणे पक्क असतं. म्हणजे आम्ही प्रयत्न करतो पण निमित्त मात्र आहे की ही गावं ठरली आम्ही म्हणतो. पण एक छान योग या निमित्ताने आज पुन्हा एकदा मला आनंद होतोय की तुम्हा सगळ्यांशी संवाद साधण्याचा एक छान योग आज येतोय. स्नेहाताई पण आज इथे आहेत आणि एका वेगळ्या विषयी त्या सगळ्यांना पण मार्गदर्शन करणार आहेत. अर्थात त्यांचा तो हातखंडा आहे आणि छान पद्धतीने त्या रघुवीर समर्थ मध्ये पण लिहितात. त्यामुळे वाचक वर्गांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आज आपण म्हणू की 1 तारीख आहे पण आजची 1 तारीख थोडी विशेष आहे म्हणून. कारण आज 2023 मधला 3 गेला आणि 2024 झालाय. कारण 3च्या जागेवरती 4 आलं. आणि आपल्या दृष्टीने आपल्या परंपरेच्या दृष्टीने कदाचित नववर्ष नाही पण ज्या व्यवस्थेमध्ये आपण राहतो त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला ऍडजस्ट व्हायला लागतं, नाही असं नाही. त्यामुळे आपल्या पद्धतीने जेव्हा गुढीपाडवा आपण चैत्राची सुरुवात जेव्हा म्हणू तेव्हा होईल तेव्हा तर करूच साजरा. पण या 1 जानेवारीला आपण नववर्ष म्हणतो इंग्रजी कालगणनेनुसार. तर त्या अनुषंगाने सुद्धा जर विचार केला तर एक वेगळी सुरुवात आपल्या पुन्हा आयुष्याची एक वेगळी सुरुवात म्हणून या निमित्ताने होती. या वर्षीच्या जानेवारी महिन्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की 22 जानेवारीला रामराय पुन्हा अयोध्येमध्ये स्थानापन्न होत आहेत. आणि तो एक अलौकिक सोहळा आपल्या सगळ्या समर्थ भक्तांसाठी आपल्या सगळ्या रामभक्तांसाठी अतिशय आनंदाचा असणार आहे. तो क्षण अतिशय काय म्हणू की आपल्या इतिहासाला पुन्हा एकदा अजरामर करणारी ती घटना असणार आहे. आणि त्यामुळे हा जानेवारी जरी असला तरी आपल्याला वाईट वाटायचं काही कारण नाही. आपण छान ते सगळे सण साजरे करू. आणि आज आपण जेव्हा भेटतोय तेव्हा मलाही सगळ्या मंडळींना इथे पाहून खूप छान वाटतंय की ही सगळी मंडळी दौऱ्याच्या निमित्ताने कुठल्या ना कुठल्या सेवेमध्ये पूर्ण 10-11 दिवस व्यस्त होती, व्यग्र होती. पण आज सगळे छान एकत्र पुन्हा पाहून खूपच खरंच मनस्वी आनंद होतोय.
आज आमच्या इथे यावर्षीच्या पादुकांचा मुक्काम नाशिकमध्ये आहे. आणि काल अत्यंत आनंदाची गोष्ट अशी होती की काल समर्थ चरण पादुकांना गोदावरीचं स्नान, गोदामय्येचं स्नान आपण करण्याच्या दृष्टीने संध्याकाळी 5 ते 7 2 तास गोदामय्याच्या घाटावरतीच पूजा झाली. नाशिकचं महत्व वेगळं आहे, कारण 12 वर्ष समर्थ इथे राहिलेत. त्यामुळे कदाचित ती एक भावना आमची सगळ्यांची पण होती की 12 वर्षानंतर म्हणजे 12 वर्ष ज्या गोदामय्याच्या सहवासात समर्थ वाढले, नवे नवे आपल्या दृष्टीने नारायणाचे समर्थ झाले, तर त्या समर्थांना समर्थ करणारी ती मैया आज कितीतरी वर्षांनी पुन्हा एकदा त्या पात्रामध्ये शिरताना समर्थांना कदाचित तो एक क्षण आठवला असेल. तर तो एक वेगळा आनंद या निमित्ताने काल दौऱ्यामध्ये सगळ्यांनी आम्ही अनुभवला. कदाचित आमची सगळी आता जी मुलं आहेत ती त्याचे व्हिडिओ टाकतील, आपल्या पेजवर टाकतील, तेव्हा कदाचित तुम्हाला ते बघून थोडंफार लक्षात येईल की कशा पद्धतीने झालं. पण खूप आनंदाचा क्षण याही वर्षीच्या दौऱ्यामध्ये या नाशिक क्षेत्रामध्ये आलाय. अर्थात आनंद समर्थ असले की आनंदच असतो, त्याच्यात काही दुमत नाही. आणि जेव्हा समर्थ तिथे होते सोलापूरमध्ये, तेव्हा तो काय आनंद असतो हे सगळ्यांनी अनुभवलंय. जेव्हा त्या पादुका पुन्हा पुढच्या प्रवासाला निघतात, तेव्हा लोकांना आपल्या घरातून कोणीतरी आपली अत्यंत प्रिय अशी व्यक्ती बाहेर जातीये, प्रवासाला पुढच्या निघते, आणि मग तो थोडा एक काय म्हणू, तो एक वियोगाचा क्षण प्रत्येकाने तो अनुभवलाय. कशा पद्धतीने समर्थ अस्तित्व तिथे असतं, त्याची प्रचिती ती आपल्याला म्हणता येईल. तर या निमित्ताने म्हणू की पुन्हा एकदा तुमच्या मनामध्ये त्या आठवणी जाग्या झाल्या असतील. आज त्याला 1 वर्ष झालं असेल, आणि या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी संवाद करण्याचं हे एक माध्यम सरांनी मला सांगितलं होतं. खरं तर इथे पण कार्यक्रम चालू आहेत, आत्ता उपासना खाली चालू आहे, पण मी ही संधी सोडायचं नाही ठरवलं होतं की कसंही करून आपण बोलूया. तर खरंच खूप छान, सगळ्यांना खूप खूप नववर्षाच्या या इंग्रजी कालगणनेनुसार सगळ्यांना शुभेच्छा आहेत. आणि अर्थातच मी म्हटल्यासारखं की हे नववर्ष जरी असलं तरी आपल्या दृष्टीने समर्थांची जी सेवा आहे, समर्थांचे जे आपल्याला विचाररूपी धन समर्थ आपल्या सोबत घेऊन आलेत, तर ते आपल्यासोबत अखंड राहणारच आहे. ते आपल्याला जपायचं आहे आणि जपायचं पण आहे. लक्षात घ्या, ते नुसतं जपायचं नाही, म्हणजे आपण नुसती माळ ओढायची नाही आहे. त्या माळेच्या पाठीमागे, त्या मड्यांच्या पाठीमागे असणारं ते चिंतन आपल्याकडून घडावं, ते त्या तत्वाचं चिंतन घडावं, त्या समर्थ विचारांची एकरूपता साधली जावी, त्याच्यासाठी हा एक आपण म्हणू की मुहूर्त आहे. आपल्या नववर्षाच्या सुरुवातीला आपण एकत्र जेव्हा आहोत, तेव्हा समर्थ जसं आपल्याला सगळ्यांना सांगतात ना की मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना पाप संकल्प सोडवली द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. आपल्या दृष्टीने हा एक आनंदाचा क्षण आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने, 1 वर्षपूर्तीच्या निमित्ताने आपण सगळेजण काही संकल्प करू शकतो का की जे सत्य संकल्प असू शकतील. आणि अर्थात आपण सत्य संकल्प केला की ते सत्यात आणण्याची जबाबदारी समर्थ घेणारच आहेत, म्हणजे त्याची काळजी आपण करायची गरज नाही. पण काही आपण करू शकतो का की एक ठराविक 1 तारखेला आपल्या तिथे उपासना चालते, तर या उपासनेमध्ये आपण एक दिवस, महिन्याचा 1 दिवस देऊ शकतो का, जेणेकरून जी गडाची एक जोडणी या दौऱ्याच्या निमित्ताने सोलापूरला संपर्क कार्यालय झालं, आणि या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आज असा 1 महिन्याचा एक छोटा कार्यक्रम, तिथे लोक तर एकत्र यावेत आणि पुन्हा एकदा त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, याच्यासाठी हे सर प्रयत्न करतायत. अर्थात सरांच्या पाठीमागे, कुंटे सरांच्या पाठीमागे आमच्या नरेंद्रजी कुंटेंचं खूप मोठा आशीर्वाद आहे. कारण वर्षानुवर्ष नरेंद्र कुंटे सर गडाशी आमच्या समर्थ सेवेमध्ये रत होते, आणि ती परंपरा आज कुंटे सर चालवत आहेत. ही पण एक आनंदाची बाब आहे. त्या
या अनुषंगाने मी एवढंच आपल्याशी सांगू शकेन, बोलू शकेन की अर्थातच गडाचा हा संपर्क, गडाचा हा एक धागा जो तिथे जोडला गेलाय, जो विणला गेलाय, तो अखंड आपण सगळ्यांनी जपावा. कारण गड या पद्धतीने लोकांच्या पर्यंत पोहोचल्यानंतर लोकांना तो गड आपला वाटावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो. अर्थात मी म्हणल्यासारखं की काही गोष्टी आमच्याकडूनही चुका होतात. गडावरती कदाचित सगळ्यांची व्यवस्था एका वेळेला लागत नाही. काही जण आल्यानंतर काही वेळेला निवास व्यवस्थेमध्ये अडचणी निर्माण असतात, कारण शेवटी उपलब्धता मर्यादित आहे. पण तरी प्रयत्नपूर्वक या सगळ्या व्यवस्था चालवण्याचा, त्या काय म्हणू की व्यवस्थित पद्धतीने सांभाळण्याचा प्रयत्न आम्ही करतो. पण तुम्ही सगळे आमच्या पाठीशी उभे राहता म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत बरं का. आम्ही वैयक्तिक काहीच करू शकत नाही. तुम्ही सगळे जेव्हा या समर्थ कार्यामध्ये आमच्या सोबतही राहता तेव्हा ते कार्य व्यापक होतं, तेव्हा ते मोठं होतं. आणि समर्थांना अभिप्रेत असणारी जी समर्थ विचारांची वैचारिक बैठक आहे, जी समर्थ सामर्थ्याची म्हणू की उपासना आहे, ती ब्रह्मांडाच्या भेदून पैलाड न्यावी असं समर्थही म्हणतात की रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्याव. तसं आपल्या दृष्टीने आपण विचार केला तर आपण समर्थ कथाही ब्रह्मांड भेदून पैलाड नेऊ शकतो का? आणि रामकथा तर आहेच, ते तर आपल्या सर्वांच्या इतिहासाचा, परंपरेचा, संस्कृतीचा भाग आहे. पण समर्थांचे हे विचार आपल्या पद्धतीने आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपण नेऊ शकतो का? आपल्या बरोबरीला अजून 4 जण, 10 जण, 5 जण आपण त्याच्यात जोडू शकतो का? या दृष्टीने आपल्याला काही प्रयत्न करता येतील का? याच्यासाठी पण मला असं वाटतंय की हे एक छान उत्तम असं व्यासपीठ सोलापूरमध्ये चालू झालंय. आपल्याला काही अडचणी वाटल्या, आपल्याला काही शंका असतील तर आपण नक्कीच या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गडाशी संपर्क साधू शकता, जेणेकरून आपल्या ज्या काही तिथे यायच्या व्यवस्थेचा भाग असेल, काही तिथली माहिती हवी असेल, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे आता सोलापूरमध्ये उपलब्ध आहेत. या अनुषंगाने तुम्हा सगळ्यांशी बोलण्याचा एक छान योग आज इथे मला मिळाला. त्याबद्दल कुंटे सरांच्या प्रती विशेष कृतज्ञता व्यक्त करतो. आमचे पाटील सर पण इथे आलेले दिसत आहेत. त्यांचाही बरीच जण आहेत. आता इकडे कॅमेरा फिरल्यानंतर मला बरीच नवीन चेहरे दिसायला लागले. तर सगळ्यांच्याही प्रती विशेष कृतज्ञता व्यक्त करतो. आज खूप दिवसांनी ही सगळी मंडळी पुन्हा बघितल्यानंतर एक वेगळा आनंद नक्कीच आहे. आणि हा आनंद मला प्राप्त करून दिल्याबद्दल कुंटे सरांच्या प्रती विशेष कृतज्ञता आहे. त्यांचे सर्वही कुटुंबीय त्यांच्याही प्रती विशेष कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना हे नववर्ष 2024 हे अतिशय आनंदाचं, उत्साहाचं, मांगल्याचं, आरोग्यदायी जावो अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो. दासनवमीचा उत्सव यावर्षी 25 फेब्रुवारी ते 5 मार्च असा असणार आहे. तर या उत्सवामध्ये आपल्याला शक्य असेल तर आपण सज्जनगडावरती या, समर्थांच्या दर्शनाचा आनंद घ्या. आणि नसेल तर तुमच्या सोयीने कधीही आपण गडावरती येऊ शकता. कुंटे सरांच्या माध्यमातून आला तर तिथे सोय करणंही कदाचित आम्हाला सोपं पडेल. तर तेवढं जर आपण सांभाळलं तत्व तर तिथे आल्यानंतर आपल्या सगळ्या व्यवस्था लागतील ही आम्हालाही खात्री द्यायला सोपं जाईल. त्यामुळे सगळ्यांच्या प्रती पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. या दौऱ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण गडाशी जोडलेले आहात. हे गडाचं असणार आपली जी जोडणी आहे ती अशीच अखंड राहू द्या. सज्जनगड हा तुमचा आहे, समर्थ हे आपल्या सगळ्यांचे आहेत, आमच्यापेक्षा जास्त तुमचे आहेत. त्यामुळे समर्थांवरती प्रेम करणं हे असंच अखंड चालू राहू द्या. आणि आपण समर्थांना आपलं म्हणलं की कधीतरी समर्थ आपल्यालाही आपलं म्हणतील आणि त्याची आपण सगळेजण वाट बघूया. कारण तो योग आपल्याला साधायचा आहे. आता कदाचित आपला योग साधायला नसेल तर तो वियोग असेल, पण या वियोगातून योगापर्यंत आपल्याला जायचं आहे. तर ते आपण या उपासनेच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करू.
की उपासना ही त्या दृष्टीने महत्वाची आहे. साधकाच्या दृष्टीने किंवा अर्थात उपासना मी म्हटल्यासारखं की बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या चारही टप्प्यांवरती सतत जी आश्वासक पद्धतीने सोबत राहते ती उपासना. या उपासनेला अंतर न देता आपण उपासनेला आपलंसं करू आणि मग एकदा का ती आपण उपासना आपली म्हटली, आपल्या तन मन धनाने त्या उपासनेमध्ये सहभागी झालो, सामील झालो, तर कधीतरी समर्थ आपल्याला आपलं म्हणतील आणि आपण स्वतःला समर्थ भक्त म्हणून घेतोच, समर्थाने आपल्याला आपला भक्त म्हणून घ्यावं या दृष्टीने आपली उपासना ही सिद्ध व्हावी. त्याच्यासाठी समर्थांच्या जवळ प्रार्थना करूया. इथे सोलापूरमधल्या सगळ्याही समर्थ भक्तांवरती, त्यांच्या कुटुंबियांच्यावरती त्यांचे अखंड आशीर्वाद राहावेत, त्यांची पूर्ण कृपा राहावी. त्या दृष्टीने सर्वांच्या प्रती विशेष कृतज्ञता व्यक्त करतो. सुमित्राताई आमच्या जाधवताई असतील, कळमणकर काका असतील किंवा जमखंडे सर असतील, अनेक जण आहेत, कडलासकर असतील, विजूदादा, खूप जणांचं सहकार्य या दौऱ्यात लाभलं होतं आणि अनेक संप्रदाय या दौऱ्याच्या निमित्ताने जोडले होते. शंकर महाराजांचा एक परिवार होता, मला वाटतंय गोंदवलेकर महाराजांचा एक परिवार होता आणि अजूनही अशा अनेक मंडळी होती जी जोडलेली आहेत. त्या सगळ्यांच्याही प्रती जे आज इथे उपस्थित आहेत आणि जे कदाचित त्यांच्या इतर व्यापामुळे उपस्थित नसतील, त्या सगळ्यांच्या प्रती पुनश्च एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. स्नेहाताईंना 5:30 वाजता बोलायचं होतं, मी 10 मिनिटं त्यांची जास्त घेतली आहेत. त्यांच्या प्रती क्षमाप्राप्ती आहे, क्षमाप्राप्ती मी त्यांच्या प्रती व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. जानेवारीला आपल्याला समर्थांचेच आशीर्वाद भूषण स्वामीजींच्या माध्यमातून मिळाले. आज विशेष आनंद याचा आहे की पंडित काकू पण आहेत, कॅरेक्टर डॉक्टर पण आले आणि त्याचबरोबर 18 तारखेला इथे जसा 1 तारखेला आम्ही समर्थ संप्रदायाच्या उपासनेचा कार्यक्रम करतो, तसा 18 तारखेला निंबाळच्या संप्रदायासाठी सुद्धा निंबाचा कार्यक्रम करतो. कारण दोन्हीकडे प्रमाण ग्रंथ दासबोध आहे आणि आमचे निंबा प्रॉपर सोलापूरमध्ये नाही पण सोलापूर जिल्ह्यामध्ये मला या वेळेला पादुका येत आहेत. ते अकलूज सुद्धा याच्या आधी कधी पादुका तिथे आल्या नाही, त्यामुळे 3 नवीन गावं या निमित्ताने जोडणार आहे. सोलापूरच्या आपल्याला जना कोणाला नक्की तिथे अकलूज मध्ये येऊन या सेवेमध्ये सहभागी होऊ शकतात. नक्कीच सर, या. हा, नमस्कार. पंडित काकू, हा नमस्कार. मला दिसला नाही तुम्ही, त्यामुळे मला माझ्याकडून कदाचित विसरून गेला असेल, लक्षात नाही आलं, पण आता दिसल्यानंतर लक्षात आलं तुम्ही आहे. स्नेहाताईंना मी विनंती करतो की त्यांनी प्रवचनास सुरुवात करावी. विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. तराणे जयाची असे जन्मभूमी, श्री दत्त उपासना नित्य नेहमी. गुरु वासुदेवे कृपा पूर्ण केली, नमस्कार नानांस माझा त्रिकाळी, नमस्कार नानांस माझा त्रिकाळी. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, ज्येष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सद्गुरुनाथ महाराज आणि आपण सर्व उपस्थित समर्थ भक्त यांना माझं मनःपूर्वक वंदन.
जसं भूषण स्वामी म्हणाले की समर्थ असले की तिथे आनंदाची पखरण असते, तसाच आज आनंदाचा क्षण आहे आणि दुर्मिळ क्षण आहे हो. खरं तर ना आपल्या जगण्याच्या आयुष्याच्या यात्रेमध्ये असे दुर्मिळ क्षण आपल्याला मिळतातच असं नाही, पण ते समर्थांच्यामुळे ते भाग्य आपल्या वाटेला आलं आहे. आणि आज वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला काहीतरी चिंतन करायला मिळतं आहे, याचा आनंद जो आहे तो मनामध्ये दाटलेला आहे अतिशय. आणि मुळात विषय असा आहे की समर्थांना अभिप्रेत असलेलं जन्मव्यवस्थापन. आज व्यावहारिकदृष्ट्या आज नववर्षाची सुरुवात आहे आणि त्या निमित्ताने आज पुन्हा आपण आपल्या जन्माचा विचार करूया. अगदी संकल्प तर आपण करतोच, पण जन्मव्यवस्थापन समर्थांना कसं अभिप्रेत आहे, त्यांचं काय म्हणणं होतं, हे दासबोधातून, त्यांच्या एकूण चरित्रातून, त्यांच्या शिष्यांचं त्यांनी कसं जन्मव्यवस्थापन केलं, याची जरा उजळणी करूया. बाकी नवं काही नाही, पण थोडीशी उजळणी करणं हे आज मला आवश्यक असं वाटतं आहे. एकदा काय झालं की एकदा एक साधू महाराज होते आणि त्यांचा अंतकाळ आला तेव्हा त्यांनी आपल्या देहाला आधी एक नमस्कार केला आणि ते म्हणाले त्या देहाला की हे शरीरा, तू होतास म्हणून मी सुंदर जग पाहू शकलो, ठिकठिकाणी जाऊ शकलो, तुझ्या सृष्टीमध्ये जे काय तू उत्पन्न केलं आहे त्याचा आस्वाद घेऊ शकलो, या परमात्म्याला मी पाहू शकलो आणि म्हणून मी तुला मनपूर्वक असा नमस्कार करतो. देह आहे म्हणून परमार्थ आहे, नाहीतर कसा शक्य आहे बरं परमार्थ, नाही का? एकदा एक शेठाणी चालली होती ट्रिपला, सहलीला चालली होती. सहलीला जात असताना सकाळी सकाळी तिची मोठी गाडी आली, त्याच्यामध्ये तिच्या काही जिवलग मैत्रिणी, तिची जाऊ, असे सगळेजणं ते चालले होते. सगळेजणं बसले आणि आता ती म्हणाली की चल आता, त्या चालकाला असं म्हणाली निघ. तितक्यात असं झालं की तिची समोरून विहीण येताना दिसली. आता नुकतंच मुलीचं लग्न झालं होतं आणि विहीण आली. ती म्हणाली, ती पण बॅग वगैरे घेऊन आली. ती म्हणाली मी सुद्धा येते ना तुमच्याबरोबर, मलासुद्धा यायचं आहे तुमच्याबरोबर. आता आली का पंचायत, आता तिला कुठे बसवायचं, कारण गाड्या तर सगळ्या, जागा तर सगळी भरून गेली. मग त्या शेठाणीने इकडे तिकडे सगळीकडे पाहिलं, तिला बसवायला जागा कुठे आहे. मग ती असं म्हणाली, त्या चालकाला, जो चालक बसला होता त्याला म्हणाली, तू उतर रे बाबा आता, आणि हिला जे आहे तेच इथे बसू दे. पण चालक उतरून जर ती तिथे बसली तर गाडी चालणार कशी आणि गाडी पुढे जाणार कशी, ही गोष्ट आहे. पण या गोष्टीचा जो सार आहे तो असा आहे की या देहयात्रेमध्ये, आयुष्याच्या यात्रेमध्ये आतला जो चालक आहे त्याला समर्थ म्हणतात तुम्ही उतरवून दिलेलं आहे आणि तुम्ही तुमचा इतका गोतावळा जमा केलेला आहे, हा तो इतके आयुष्याच्या प्रवासामध्ये आपल्याला इतके जणं भेटतात आणि त्यांना इतकी जागा दिलेली असते आपण सगळी हृदयामध्ये, मनामध्ये, की शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्यांना विसरतच नाही. मग या देहप्रवासाचा चालक कोण आहे त्याची आठवण ठेवली तरच पुढे आपण आपली गाडी जाणार आहे, नाही तर त्याच्याशिवाय आपली गाडी तरी पुढे कशी काय जाणार आहे. असं म्हणून देह हे देवाचं मंदिर आहे. हे मुख्य म्हणजे भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये यज्ञ संकल्पना आली आहे. सहज यज्ञ असं भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे. त्यात भगवंतांनी एक यज्ञ सांगितला आहे आणि तो यज्ञ म्हणजे शरीरात चाललेला यज्ञ. आपल्या शरीरात अत्यंत मोठा असा यज्ञ सुरू आहे. म्हणजे त्याचं सगळे जे कामं करतायत ते आपले इंद्रिय करतायत, जीभ, डोळे, कान, त्वचा, कान, वाणी, मन, हे सगळेजण. डोळे पाहतात आहे, कान ऐकतात आहे, जीभ स्वाद घेते आहे, कातडीला सगळे स्पर्श कळतात आहे, सगळं. म्हणून ही परमात्म्याने निर्माण केलेली जी सृष्टी आहे तिचा आस्वाद आपण घेऊ शकतो आहे. म्हणजे समजा एखादं फळ आपल्याला दिसलं तर डोळ्यांनी ते आपल्याला दाखवलं. भगवंत म्हणतात ते डोळ्यांनी आपल्याला दाखवलं म्हणून आपण गेलो, तिथपर्यंत गेलो. नंतर ते फळ आपल्या हात होते म्हणून हातात घेतलं, नाक आहे म्हणून त्याचा वास घेतला. कधी नारळाचं सारखं फळ असं हलवून त्याचा आवाजसुद्धा आपण ऐकला. नंतर फोडून आपण ते खाल्लं, त्याची चव घेतली, त्याचा रस निर्माण झाला, तो पोटामध्ये गेला आणि मग पोटाने त्याचं पचन सुरू केलं आणि पचन सुरू करून त्याची सप्तधातू बनण्याकडे जे आहे ते सुरुवात केली आणि पोटाने आपलं कार्य केलं. सगळ्या शरीरामध्ये जो यज्ञ चालला आहे
त्या यज्ञ निस्वार्थ सेवेने चाललेला आहे आणि त्या निस्वार्थ सेवेमुळेच त्याला यज्ञ असंही म्हटलं आहे. समजा जर का पोटाने म्हटलं की मी नाही करणार काम, मला नाही करायचं, तर पोट फुगेल, वातप्रकोप होईल, अत्यंत होईल. त्यामुळे शरीरात चाललेला हा एक यज्ञ आहे. ओशोंनी असं म्हटलं आहे की शरीर हा एक मोठा कारखाना आहे आणि त्याच्यामध्ये अत्यंत पडझडी होत आहेत, नवं काही बनतं आहे सगळं. आपण एक भाकरी खातो, आतमध्ये सप्तधातू तयार होतात, अनेक प्रकारचे रस तयार होतात, सगळं इकडे तिकडे चाललेलं असतं आणि या कारखान्याचा मुळीच आवाज होत नाही. हा कारखाना जर बाहेर असता असा तर 1 मैलापर्यंत त्याचा आवाज अगदी गेला असता. याला कारण काय आहे? तर आतला जो चालक आहे, कुटस्थ. तर तुम्ही जन्माला आलात, समर्थ म्हणतात, तुम्ही जन्माला जेव्हा येता तेव्हा तुम्ही या कुटस्थाला, या परमात्म्याला न ओळखता निघून जातात. म्हणजे गुरुनाथ बाबा दंड असं म्हणत की म्हणजे ही एक प्रकारची आत्महत्याच आहे की जन्माला आलात आणि त्याला ओळखलं नाहीत, त्याला न ओळखताच तुम्ही पुढच्या प्रवासाला. म्हणजे काय झालं की असं म्हणतात बघा, एकदा एक माणूस नावेनी या तीरावरून दुसऱ्या तीरावर जात असे. एक दिवशी त्याला उशीर झाला, आवरायला सगळं करायला उशीर झाला, म्हणून तो आला आणि आल्याबरोबर त्यांनी पाहिलं, अरे अरे नाव सुटली की आजची, खरंच आपल्याला उशीर झाला, नाव सुटली. म्हणून मग थोडीशी ती पलीकडे गेली होती नाव. तो आला, थोडासा मागे घेतला, वेग घेतला आणि जोरदार उडी मारली. ती जाऊन त्या नावेमध्येच पडला. थोडंसं खरटचलं, थोडंसं लागलं. नावेमध्ये बसलेले लोक म्हणाले, अहो का, कशासाठी ही इतकी घाई, कशासाठी? लागलं असेल ना तुम्हाला, हातपाय मोडून घेतले असते, कशासाठी? तो म्हणाला, अहो नाव गेली असती ना, सुटली असती ना. म्हणाले, अहो ही जाणारी नाव नाही, ही येणारी नाव आहे. नावा रित्याच येती आणि रित्याच जाती, मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती. आपलीसुद्धा नाव आली आहे तर ती येणाऱ्या नावेतच आपण बसतो. जाणाऱ्या नावेत जे आहे जन्माचं व्यवस्थापन आपलं होत नाही, अजिबात होत नाही जन्माचं व्यवस्थापन. आणि त्यामुळे रिकामी नाव आली आणि रिकामीच जी आहे ती रिकामीच चालली आहे. म्हणजे असं म्हणतात की अत्यंत असं भरलेला जलाशय आहे, पण त्याच्या काठावर एक कळशी ठेवली, ती जर भरली तर पाण्याने भरेल, नाही तर रिकामीच राहून जाईल. तसा जन्म हा रिकामा किंवा पुन्हा पुन्हा येणाऱ्या नावेमध्ये आपण बसू नये. म्हणून समर्थांनी जे जन्मव्यवस्थापन केलेलं आहे त्या जन्मव्यवस्थानाकडे आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. दासबोधामध्ये पहिल्यांदाच समर्थांनी नरदेह स्तवन हे केलेलं आहे. म्हणजे समर्थांनी ते इतकं आपण जेव्हा दासबोध वाचायला घेतो तेव्हा आपल्याला कळतं की पहिल्यांदा नरदेह स्तवन म्हणजे नरदेहाला नमस्कार जो आहे तो केला आहे. धन्य धन्य नरदेहो येथील अपूर्वता लाहो, जो जो की जे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धीत आहे. तुम्ही ज्या या देहाने जे जे कर्म कराल, जो काय परमार्थ कराल, त्याची सिद्धी तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं समर्थांनी म्हटलं. देह आहे म्हणूनच, कारण जन्माला येता क्षणी आपण मरणाचं तिकीट काढून आलो आहे हे समर्थांनी सांगितलं. जेव्हा समर्थांकडे काही बायका यायच्या आपल्या नातवाला घेऊन, छोट्या किंवा आपल्या मुलाला घेऊन यायच्या, तेव्हा समर्थ त्या बाळाला म्हणायचे, नवसाची मुलं आहेत समर्थ, नवसाची मुलं आहेत. हो का? त्याला जवळ घ्यायचे, त्याच्या कानामध्ये सोन्याची भिगबाळी समर्थ घालायचे आणि म्हणायचे, बाई जरी हा मुलगा आज जन्माला आला नसला ना तरी तो मरणार आहे बरं का. असं जेव्हा ते म्हणायचे तो मरणार आहे बरं का, तेव्हा रडारडी सुरून जायची. कारण समर्थ म्हणतात की तो मरणार आहे, म्हणजे काय होणार कोणास ठाऊक. समर्थ म्हणायचे, नाही, तो 100 वर्षांनी मरणार आहे, त्याला 100 वर्ष आयुष्य आहे, पण एवढं लक्षात ठेवा की तो मरणार आहे. कारण समर्थांना हेच सांगायचं की जन्माच्या क्षणी मरण आहे आणि मरणाचं स्मरण हे तुम्ही कायमस्वरूपी ठेवा. जेव्हा ब्रह्मदेवानी ही सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांनी पंचमहाभूत पहिल्यांदा, मग सप्त पाताल, मग दिशा, मग अनेक जीव निर्माण केले. आणि अनेक जीव निर्माण करूनही त्याचं जेव्हा समाधान झालं नाही तेव्हा तो पुन्हा तपासाठी गेला, उग्र तप त्यांनी केलं. आणि त्यानंतर या सर्व जगात त्यांनी जे जे निर्माण केलं होतं त्याच्यातला सूक्ष्म असा परमाणू घेतला आणि त्याच्यानंतर एक देह
असा बनवला, आकार बनवला आणि तो म्हणजे तो मानवी देह आहे आपला. मेंदू बनवला आहे एवढासा अत्यंत 1.5 किलो वजनाचा, पण त्याच्यामध्ये 7 कोटी तंतू भरलेले आहेत. एका एका पेशीमध्ये 1 कोटी स्मरणशक्ती आहे. म्हणजे जेवढी ग्रंथालयात जगात आहेत तेवढं सगळं ज्ञान आपण या मेंदूमध्ये साठवू शकतो, पण त्याचा आपण उपयोग 2% सुद्धा जन्माला आल्यानंतर करत नाही. असा त्यांनी तो मेंदू बनवला. आणि जेव्हा तो मानव जन्माला आला तेव्हा त्यांनी विचारलं आपल्या पित्याला, कोहम, मी कोण आहे? आणि ब्रह्मदेवाला अतिशय आनंद झाला की आजपर्यंत अनेक जीव निर्माण केले पण कोणीच हा प्रश्न विचारलेला नव्हता. हा प्रश्न या मानवाने विचारला. तेव्हा या विश्वामध्ये आणि तुझ्या अंतर्यामी असलेला जो राम आहे त्याला ओळखण्यासाठी विश्वाच्या पसाऱ्यात त्यांनी त्याला सोडून दिलं की तू सोहम आहेस आणि तो तूच आहेस, तो तूच राम आहेस, हे तू ओळख आणि तू जा. असं हे समर्थ म्हणतात जन्मदुःख निरूपण याच्यामध्ये, की अव्यक्तातून व्यक्त होणं हा विकारच आहे. शेवटी तुम्ही जन्माला आलात म्हणजे काय आहे तर तो विकारच आहे. आणि देहाला समर्थांनी सांगितलं, देहाला 7 प्रकारचे जे आहेत ते 6 प्रकारचे विकार आहेत. अस्तित्व, वर्धन, परिवर्तन, अपक्षय, क्षय आणि नाश. जन्माला आल्यापासून वाढ 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 होत जाते, नंतर क्षय 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 होत जातो आणि माणूस जो आहे तो जातो. म्हणून मृत्यूचिंतन करा. का तर तुम्ही जगण्याचा आनंद घेऊ शकता आणि जगण्याचा आनंद घेता घेता आतल्या आत्मारामाला तुम्ही जाणून घेऊ शकता, असं जे आहे ते म्हटलेलं आहे. हा देह निर्माण करताना संत कबीर म्हणतात, झिनी झिनी बुनी रे चदरिया, असं म्हटलेलं आहे की काय त्या परमात्म्याने. मैत्रिणीच्या मुलीला दिवस होते तेव्हा तिला मी असं सहज ती भेटली तेव्हा तिला विचारलं, म्हटलं तिला की कोणाचं आहे गं हे बाळ? म्हणे म्हणजे काय, माझं आहे. म्हटलं हो का? मग मी प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहिल्यावरती म्हणाली नाही आमच्या दोघांचं आहे. पुन्हा प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिली ती म्हणाली आमच्या कुटुंबाचं आहे. म्हटलं हो का? मग काय आहे ह्या बाळासाठी तू काय करते? म्हणे काही नाही, मी जेवते. तू जेवते म्हणजे तू आतमध्ये याचे एवढे एवढे इवले अवयव कोण तयार करत आहे? ते हृदय, ती किडनी, ते किती गुंतागुंतीचं सगळं काम आहे ते सगळं. मुलगी असेल तर वेगळे अवयव, मुलगा असेल तर वेगळे अवयव, या सगळ्या गोष्टी, तो मेंदू, सगळंजण कोण कोण तयार करत आहे? म्हणजे हा विचार तर मी केलाच नाही. तर असं आहे की करणारा कोण आहे? आतमध्ये हे शरीर तयार करणारा. आणि संत कबीर म्हणतात की त्याला 10 महिने लागले, 9 महिने 9 दिवस लागले. तर या अपूर्व निर्मितीच्या, परमेश्वराच्या या अपूर्व निर्मिती जी आहे तिची तुम्ही कदर करा, तिला तुम्ही जाणून घ्या. आणि म्हणून या जन्माचं जे आहे ते तुम्ही व्यवस्थापन करा, असं जे आहे ते समर्थांनी म्हटलेलं आहे. माणसं एक खरं तर 4 गोष्टी असतात. माणसासारखं जगा, माणसासारखं मरा, परमार्थ करा, मुक्त व्हा, पण माणूस म्हणून जन्माला या आणि संत म्हणून शिल्लक राहा. तरच जे आहे ते जन्माचं व्यवस्थापन होऊ शकतं. समर्थ म्हणतात की एखादं घर आपण बांधतो आणि त्या घरामध्ये आपला मीपणा ओततो. हे माझं, हे माझं, ह्या कोपरा आहे, इथेच. एका घरी मी गेले होते आणि टेबलवरती, डायनिंग टेबल होता, एका खुर्चीवर बसले. मैत्रीण म्हणाली उठ उठ, ती आमच्या कुटुंब प्रमुखांची खुर्ची आहे, तू इथे बसू नकोस, नाही तर त्यांना राग येईल. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आपला मीपण. पण त्या घरातसुद्धा पाली, झुरळं, आपल्या डोळ्यांना न दिसणारे जीवाणू, सगळे उंदीर वगैरे सगळे असतात. तसं या देहामध्ये सुद्धा जन्मदुःख निरूपण सांगत असताना समर्थ असं म्हणतात की अनेक जीव असतात. खरं तर 33 कोटी जीवाणू आपल्या शरीरामध्ये असतात की जे सगळे जण कार्य करत असतात एक प्रकारचं. म्हणून समर्थ म्हणतात की देह हा बहुतांचा आहे. दाताला कीड लागते, पोटात काहीतरी इन्फेक्शन होतं, सर्दी खोकला होतो, या सगळ्या देहाचं जे आहे. म्हणून अंतकाळ सांभाळा असं जन्मव्यवस्थापन करत असतं, सांगून गेलेले. तर दुःख निरूपण हळूहळू सांगितलं बरं का. पहिल्यांदा नरदेह स्तवन केलेलं आहे आणि मग त्यानंतर जन्म दुःख निरूपण सांगताना आपण थांबतो, घाबरतो आपला जीव आणि आपल्याला चिंतन करायला लागतं आपण. आणि आपण म्हणतो की बापरे, समर्थांनी हे काय वर्णन करून ठेवलेलं आहे. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर,
चळे ना ऐसा वरी वरी दिसे वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडताच नये. किती वाईट. मुताची पिशवी विष्टेचा थर काय रजस्वलेचा विटाळ त्यात अधोमुख असलेलं ते बालक अंधार कोठडी दुर्गंधी सगळी आणि अशा याच्यात म्हणजे मोदकाची आधण ज्याप्रमाणे होते तसा बाळ जो आहे तो उकडला जातो आणि त्यामध्ये त्याचा देह हा तयार होत जातो. का तर या देहाचं प्रेम आपल्याला राहू नये. अगदी लहानपणापासूनही एखाद्या लहानशा बाळाला या हा छान दिसतोय असं म्हटलं की त्याला केवढा आनंद होतो. फोटोचे अल्बम पाहत असताना सुद्धा माझा फोटो आहे का त्यात, आणि मी माझा फोटो लगेच पाहून शेवटच्या क्षणापर्यंत देहाचं ममत्व सुटतच नाही. आणि मग आपण या जन्माचं व्यवस्थापन करणं तर दूरच राहिलं. आपल्याला जर कोणी विचारलं तर आपण म्हणतो पुढच्या जन्मात मी हे करेन. पुढच्या जन्मासाठी अनेक गोष्टी सोडून देतो. अनेक गोष्ट लोकांना विचारतो. कोणी आपण कोणाला म्हटलं की का हो तुम्हाला पुढच्या जन्मी कोण व्हावं लागतं, की यादी तयार असते मनामध्ये की हे आम्हाला पुढच्या जन्मामध्ये करायचं आहे, हे राहून गेलं या जन्मामध्ये. म्हणून समर्थ सांगतात की जन्म हा काही सोपा नाही आहे. जन्म ही खूप कठीण गोष्ट आहे. तुम्हाला जरी आज असं वाटत असलं तरी जन्म म्हणून सद्गुरूंशिवाय जन्म व्यर्थ जातो. या देहावरती विनोबा भावे म्हणत की या देहावरती सद्गुरूंची सही असल्याशिवाय, ज्याप्रमाणे नोटेवरती गव्हर्नरची सही असल्याशिवाय ती चलनात येत नाही, त्याप्रमाणे या देहावरती सद्गुरूंची मुद्रा असल्याशिवाय हा देह मोक्षाकडे जाण्याच्या लायकीचा होत नाही. त्यामुळे सद्गुरू किती आवश्यक आहेत याच्यात. आणखीन हा उपासनेचा आहे. अखंड कामाची लगबग उपासनेसी लावावे जग, असं जे आहे ते समर्थांनी म्हटलेलं आहे. मृत्यूचिंतन करताना समर्थांची प्रतिभा बहरास आली आहे असं पूज्य बाबा बेलसरे यांनी म्हटलेलं आहे. ते म्हणाले मृत्यू निरूपण करत असताना काय समर्थांनी सगळं लिहून ठेवलेलं आहे, आणि काळाच्या छातीवर नाचणारा एक रामदासच तो करू जाणे असं बाबा बेलसरे यांनी म्हटलेलं आहे. म्हटलं आहे गेले बहुत प्रतापाचे, गेले बहुत सत्कीर्तीचे, गेले बहुत नीतीचे नीतिवंत राजे, गेले बहुत मतवादी, गेले बहुत कार्यवादी, गेले बहुत वेवादी, बहुतापरींचे सगळे कोण गेले. मग टिकले कोण? समर्थ काय म्हणतात, टिकले कोण? जे का जीवनमुक्त ज्ञानी, त्यांचे शरीर पडो रानी अथवा स्मशानी, तरी ते धन्य झाले. जे स्वरूपाकार झाले तेच फक्त जे आहेत ते धन्य झाले. आणि जन्माच्या गोष्टी करायची तर काळ इतका वेगळा येत चाललेला आहे. आपण आत्ता जन्मव्यवस्थापनासाठी चिंतन करायलाच पाहिजे, कारण काळ एवढा वेगळा येत चाललेला आहे. ज्या झपाट्याने आणि ज्या गतीने काळ पुढे चालला आहे. म्हणून ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज शेवटच्या काळामध्ये पेपर बघायचे, आणि पेपर बघत असताना म्हणजे रोजचं वर्तमानपत्र वाचायचे आणि म्हणायचे काही आहे का बातमी, काही आहे का असं विचारायचे. कारण ते म्हणायचे की सांभाळा रे सांभाळा, कलियुग पुढे इतकं वाईट होणार आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला टिकून राहणं हे अतिशय अवघड होणार आहे. त्यामुळे आत्तापासून तुम्ही सांभाळल्याशिवाय तुम्हाला गती नाही. आपण आज जेव्हा जगामध्ये अनेक बातम्या वाचतो तेव्हा सरोगसी मदर म्हणून एक प्रकार आलेला आहे बरं का आता. कारण जग ज्या वेगाने पुढे चाललं आहे त्या वेगामध्ये आईला वडिलांना मुलांचा सांभाळ करायला वेळ नाही आहे. त्यामुळे उसनं गर्भाशय घेणं आणि तिथे जन्माला येणं ही पुढच्या पिढीची जी आहे. म्हणून उद्धव चितघन यांनी म्हटलं आहे, ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा, त्याचे वंशी मज जन्म ते गा देवा. जन्म तर अटळच आहे, कारण जन्माचं व्यवस्थापन जर झालं नाही तर पुढे आपल्याला जन्म हा येणं अटळच आहे. पण अटळ जन्म आहे त्या जन्मात तरी, पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात तरी मोक्षाच्या वाटेकडे जाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जन्म मिळाला पाहिजे. म्हणून त्यांचं ते पद आहे, ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा, त्याचे वंशी मज जन्म दे गा देवा.
वारंवार ही विनंती आयकावी, दया सिंधू ही सर्व सिद्धी द्यावी. ज्याची वाणी रंगली रामनामी, त्याचा माझा संवाद घडो स्वामी. असे आणि म्हटलेलं म्हणे उद्धव चिद्घन महाराजा, रामदासाचा संग घडो माझा. समर्थ रामदास स्वामींचा संग घडला पाहिजे. आणि तुकाराम महाराजांचा अभंग आहे, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईड नावडी, हेची माझी सर्व जोडी. पण या अभंगाचा जो शेवट आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. पूर्ण त्या अभंगाचं सार त्या एका ओळीमध्ये आहे की तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. ज्या उदरामध्ये आम्हाला अंकुर येता क्षणी रामनाम आईच्या तोंडून ऐकवलं पाहिजे. तुमच्या सभोवती सगळं जर का रामनामाचं वातावरण असेल तरच आमच्या जन्माचं व्यवस्थापन जे आहे ते तिथल्या तिथे सुरू होईल. असं जे आहे त्या अभंगाची रचना अशी. मन सर्वसामान्यचं मन हे पैशात अडकतं, अनेक विषय वासनांमध्ये अडकत असतं. म्हणून सद्गुरू हे जन्माचं सार्थक करतात. आणि समर्थांनी आपल्या शिष्यांचं आणि अनेक जणांचं कसं जन्मव्यवस्थापन केलं त्याचं आपल्याला सगळे आपण समर्थ भक्त आहात, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की समर्थ कसं समर्थांनी जन्मव्यवस्थापन केलेलं आहे. पण समर्थांचा जन्म देणारी ती माता, ती समर्थांची आई, तिची कूस किती धन्य असेल, किती धन्य झालेली ती माता. जेव्हा समर्थ विवाह वेदीवरून पळून गेले त्यानंतर समर्थांनी साधना केली आणि समर्थ जेव्हा जन्मभूमीचं दर्शन घ्यायला आले, कारण काय की एका ठिकाणी समर्थ गेले असताना समर्थांचा उपदेश आणि प्रवचन चालू असताना एक जण त्यांना भेटले आणि ते म्हणाले की तुम्ही नारायण ना? ते म्हणाले हो मी नारायण. ते म्हणाले तुम्ही हा उपदेशामृत करत आहात हे सर्व चांगली गोष्ट आहे, पण तिकडे तुमच्या मातोश्री तुमची अतिशय डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. अहो त्यांचा शोक करता करता त्यांचे डोळेसुद्धा गेले. तुम्ही एकदा जन्मभूमीचं दर्शन घ्यायला पाहिजे. तेव्हा समर्थ म्हणाले की हो तुमचं बरोबर आहे. आणि मग समर्थ पुन्हा आपल्या जन्मभूमीकडे आपल्या मातोश्रींकडे आले आणि उभे राहिले. किती सुंदर होते सगळं. आणि उभे राहिले दरवाजामध्ये आणि मोठ्याने घोषणा केली, जय जय रघुवीर समर्थ. असं म्हटल्याबरोबर असं झालं की आतमध्ये त्यांची आई होती आणि त्या आपल्या सुनबाईंना म्हणजे श्रेष्ठांच्या पत्नींना असं म्हणाले की अगं बाहेर गोसावी आला आहे, त्याला भिक्षा घाल बरं. तेवढ्याच समर्थ 2 पायऱ्या चढून वर आले आणि म्हणाले, हा कुणी भिक्षा घेणारा गोसावी नव्हे. असं म्हटल्यानंतर ते म्हणाले, आईने लगेच ते शब्द कानात गेले आईच्या आणि आई म्हणाली, कोण? माझा नारोबा आला की काय? हो आई, तुझा नारायणच आला आहे. असं म्हणून समर्थ आईच्या जवळ गेले. त्या मातोश्रींना काय विचारावं, तिने सगळ्या त्यांच्या शरीरावरून अंगावरून हात फिरवला. देह बलदंड झालेला, माथ्यावरती जटाभार, आणखीन कमरेला मेखला, अतिशय सगळा अंगावरून हात फिरवताना समर्थांच्या आई म्हणाल्या, नारोबा तू खूप मोठा झालास रे, तुला एकदा पाहावेसे वाटते, पण डोळे कुठचे आणू आता? आता डोळे गेले रे, तुझी वाट पाहता पाहता आता डोळे गेले. तेव्हा समर्थ आईला म्हणाले, तुला पाहायचंच आहे ना मला, मग त्यासाठी उशीर कशाला? त्यासाठी उशीर नाही, हे आत्ता मी तुला डोळे आणतो. असं म्हणून समर्थांनी आपला उजवा हात श्रीरामनामाचं नामस्मरण करत त्यांच्या डोळ्यांवरून फिरवला आणि मातोश्रींना दृष्टी आली. खरंच हा विचार करायला आपण पाहिजे. आपल्याकडे आजकाल मोतीबिंदूची ऑपरेशनच होतात, काचबिंदूचं ऑपरेशन आपल्याकडे होतं. काय त्या किरणांच्या साह्याने किती वेळ लागतो हो. थोड्या वेळात तर ते किरण टाकतात आणि त्याच्याने तुमचं मोतीबिंदूचं नाहीसं करतात.
समर्थांच्या हातामध्ये जी रामनामाची ऊर्जा होती, जी किरणं त्यांच्या हातामध्ये होते, त्यामुळे मातोश्रींना दृष्टी आली. तर त्यात नवल ते काय आहे, ती तशी त्यांच्यामध्ये ऊर्जाच होती ना, आणि त्या ऊर्जेमुळे दृष्टी आली. त्यानंतर श्रेष्ठ बाहेर आले, त्यांच्या अतिशय सुंदर अशा चर्चा झाला, भरत भेट अशी ती झाली आणि समर्थ आईजवळ काही दिवस राहिले आणि नंतर ते म्हणाले की आता आम्ही गंगातीरी चाललो, तर आम्हाला अनुज्ञा द्यावी. तेव्हा श्रेष्ठ गंगाधर तर हो म्हणाले, परंतु मातोश्रींना मात्र अतिशय वाईट वाटलं. त्या उदास झाल्या आणि त्या म्हणाल्या, आधीच मला उदास वाटतं, त्यात तू निघून जाशील तर मला अतिशय उदास वाटेल. श्रेष्ठ म्हणाले, बघा मातोश्री काय म्हणतात. तेव्हा आईजवळ गेले समर्थ आणि म्हणाले की आई, हा मृत्यूलोक आहे, याच्यामध्ये सुख आणि दुःख हे असायचं. समुद्रात शिरल्यानंतर त्यातून कोरडं होऊन बाहेर पडता येईल का? नाही पडता येणार. तेव्हा सुख आणि दुःख ही राहणारच आहेत आणि आम्हाला जाणं भागच आहे. तेव्हा मातोश्री उदास झाल्याचं पाहून समर्थांनी आईला कपिलगीता जी आहे, जी सांगितली होती कपिल मुनींनी देवाहुतीला, म्हणजे अनुसयाची आई, अनुसया मातेची आई, तिला जी कपिलगीता सांगितली, ती कपिलगीता आपल्या मातोश्रींना सांगितली आणि त्यांच्या मनाचं समाधान केलं. आणि तेव्हा मातोश्री म्हणाल्या की आता माझं समाधान राहील, माझं आता तू हे मला सगळं सांगितलंस, पण एक अभिवचन मला दिलं होतं श्रीरामरायांनी की तुम्हाला मी दर्शन घडवीन, त्याचं काय, असं म्हटल्यानंतर समर्थांनी श्रीरामांचं चिंतन केलं आणि श्रीरामांचं चिंतन केल्यानंतर प्रत्यक्ष श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण हनुमंतासह प्रगट झाले आणि मातोश्रींना दर्शन झालं आणि मातोश्रींचा जन्म जो आहे तो सार्थक झाला. नंतर समर्थ निघून गेले, पण समर्थांनी आईला वचन दिलं होतं की तू जेव्हा माझी अंतःकाळी आठवण काढशील तेव्हा मी तुझ्या समक्ष हजर होईन, असं म्हटल्यानंतर जेव्हा मातोश्रींचा अंतःकाळ आला तेव्हा त्या आठवण करू लागल्या. शरीर जीर्ण झालं, डोळे उघडता येईनात, पण नारायण नारायण हा जप सुरू होता आणि समर्थ गेले आईला भेटायला. गेल्यानंतर आई मी आलो आहे बरं का असं म्हटल्यानंतर मोठ्या महत् प्रयासांनी त्यांनी डोळे उघडले आणि मग नंतर त्यांना ऊर्जा ही उत्पन्न झाली आणि मग त्या जवळ बसलेल्या आपल्या नारोबाला म्हणाले, तू नारायण, तू आणि श्रेष्ठ गंगाधर यांनी माझ्या पोटी जन्म घेतला, यामुळे माझी कूस धन्य झाली आणि माझ्या जन्माचं सार्थक झालं. तेव्हा समर्थ आईला असं म्हणाले की अगं आई, तू नुसती माता नाहीस तर तू जगन्माता आहेस, म्हणून तुझ्या कुशी जन्म घेऊन आमचाही जन्म जो आहे तो सार्थ झालेला आहे, असं समर्थांनी म्हटलं. आणि मग म्हटलं की आई, आता तू कशाचाही विचार करू नकोस, आता तू फक्त श्रीरामांचं नाम घे आणि आत्मचिंतनामध्ये मग्न हो आणि मग शेवटचा श्वास घे. त्या बरं म्हणाल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी राम 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 म्हणत असताना देह सोडला. हे समर्थांच्या आईचं झालेलं जन्म व्यवस्थापन आहे. कारण अंतःकाळी असं आपल्याला अध्यात्मशास्त्र असं सांगतं की अंतःकाळी आपल्याला ज्याची इच्छा होते तोच पुढे जन्म जो आहे तो आपल्याला येतो. आणि कफ वात पित्त याचा जोर इतका वाढतो की त्या क्षणी जे येईलच परमेश्वराचं नाव आपल्या तोंडी. म्हणून ब्रह्मचैतन्य महाराजसुद्धा असं म्हणाले की मी भक्तांचा अंतःकाळ सांभाळतो. कारण काय की अंतःकाळावर पुन्हा पुढच्या जन्माची योजना ही झालेली असते. त्यामुळे अंतःकाळ सांभाळणं हे जे आहे, वेणाबाईंची जेव्हा आपण चरित्र वाचतो तेव्हा वेणाबाईंच्या जन्माचं व्यवस्थापन समर्थांनी कसं केलेलं आहे. एवढीशी ती मुलगी आणि त्या काळी समर्थांनी विधवा, काय तो काळ असेल, त्या काळामध्ये समर्थांनी वेणाबाईंना अनुग्रह दिला, आपल्याबरोबर आणलं, त्यांना मठाधिपती केलं. एकट्या वेणाबाई अशा होत्या समर्थ संप्रदायामध्ये की त्यांना उभ्यानी कीर्तन करण्याचा, बाकी सगळे बसून कीर्तन करायचे, उभ्यानी कीर्तन करण्याचा अधिकार हा वेणाबाईंना दिला होता. वेणाबाईंच्या चरित्रातली एक अद्भुत गोष्ट अशी आहे की एकदा चाफळला घळीमध्ये वेणाबाई रामनामाचा जप करण्यासाठी म्हणून गेल्या. त्यांनी स्नान केलं, आपलं वस्त्र धुतलं
आणि ते तिथे बाजूला असलेल्या शिळेवरती वाळत घातलं. त्याच्यावर चांगले दगड ठेवले की ते उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर व्यवस्थित दगड ठेवले. आणि मग त्या घळीत उभं राहून श्रीरामनामाचा जप करायला सुरुवात केली. काही तास लोटले. काही तासानंतर जेव्हा त्या जप करून आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की वस्त्र जागेवर नव्हतं. मग ते इकडे तिकडे उडून गेलं का म्हणून पाहिलं तर दगड वगैरे सगळे जसेच्या तसे होते. वानरं होती पण वानरांच्या हातामध्ये काही ते वस्त्र नव्हतं. तेव्हा मग वस्त्र गेलं कुठे असं म्हणून त्या इकडे तिकडे बघत असताना तितक्यात त्यांना समर्थ शिष्यांबरोबर येताना दिसले. समर्थांनी वेणाबाईंचे त्रेवस्त्र चौपदरी करून रामदासी वस्त्राप्रमाणे गळ्यात घातलेलं होतं. हे बघून वेणाबाईंना एकदम आश्चर्य वाटलं आणि वेणाबाई थोड्याशा लाजल्या स्त्रीसुलभ याच्यामुळे. असं असल्यानंतर समर्थांनी वेणाबाईंच्या अंतर्यामीचा हा भाव ओळखला आणि समर्थ म्हणाले, अजून तुमची देहबुद्धी गेली नाही. पुरुषांचा जीव आणि स्त्रियांची जीवी असं कुठे म्हटलेलं आहे काय? जे सूक्ष्मी आहे ते स्थूलात नाही. अजून तुमचा स्त्री पुरुष हा भेद जर गेला नाही तर पुढे तुम्ही जाणार कसे? असं म्हणून त्यांना आत्मबोधाचा जो उपदेश केला. त्यानंतर वेणाबाई म्हणाल्या की आता यापुढे मात्र मी असा विचार करणार नाही. स्त्री पुरुष भेद, भगवंताची जितुकी शरीरे जितुकी घरे तितकी जेवढी जीवाची शरीरे तितकी भगवंताची घरे हे तुम्ही केव्हा जाणून घेणार? असा म्हणून केलेला तो समर्थांनी केलेला त्यांना बोध जो आहे तो उपलब्ध आहे. आणि पण समर्थ एवढं सांगून गेले की तुमची तेवढी योग्यता आहे म्हणून तुम्हाला हा बोध आम्ही केला, नाही तर अन्यथा अनर्थ व्हायचा जिकडे दुसऱ्या कोणाला हा. जेव्हा वेणाबाई मागे लागल्या की मला माहेरी जायचं आहे, म्हणजे मला आता परमात्म स्वरूपामध्ये लीन व्हायचं आहे, असं जेव्हा त्या मागे लागल्या तेव्हा बघू पुढे पुढे बघू, आत्ताच काय घाई आहे असं जे समर्थ सारखं सारखं त्यांना म्हणाले. पण आता उद्या तुला वेणा माहेरी पाठवतो असं म्हटल्यानंतर सज्जनगडावरती समर्थांनी कीर्तन ठेवलं होतं वेणाबाईंचं. आणि विचारलं कीर्तनाची वेळ झाल्यानंतर की कुठे आहेत वेणास्वामी असं त्यांना म्हणत असत. तेव्हापासूनच जेव्हापासून समर्थांनी त्यांची देहबुद्धी नाहीशी केली तेव्हापासून त्यांना वेणास्वामी असं म्हटलं. नंतर ते वस्त्र वेणास्वामींनी कधीही परिधान केलं नाही. ते शेवटी ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला त्या दिवशी त्यांनी ते वस्त्र परिधान केलं. तोपर्यंत प्रसाद म्हणून आपल्या जवळ त्यांनी ते बाळगलेलं होतं. तर कुठे आहे वेणा असं विचारल्यावर सांगितलं की तिथं स्वयंपाक करते. अरे तिला आज माहेरी जायचं आणि ती पोळ्या लाटते. त्यांना वाटलं की माहेरी जायचं म्हणजे कोल्हापूरलाच जायचं, एवढा उशीर झाला, सगळं झालं आणि आता केव्हा या माहेरी जाणार, काय करणार, बाकीच्या सगळ्यांना कळलं नाही. पण वेणास्वामींनी समर्थांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि देहत्याग केला आहे. एवढं जन्मव्यवस्थापन जे आहे ते समर्थांनी वेणास्वामींचं केलेलं आहे. सगळं कीर्तन झाल्यानंतर समर्थांच्या चरणावरती डोकं ठेवून त्यांचा नंतर समर्थांनी स्वतः त्यांच्या देहाला अग्नी दिलेला आहे. वेणास्वामींच्या देहाला स्वतः अग्नी दिला आणि तिथे नंतर चाफ्याचं झाड उगवलं. तर त्या चाफ्याच्या झाडाची फुलं नंतर समर्थांनी नंतर समाधी घेतली. ती फुलं समर्थांच्या समाधी स्थळावर पडत असत. तर चाफ्याचं झाडच का उगवलं ह्याचं सुद्धा एक चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे बरं की चाफ्याचं झाड का? कारण चाफ्याला इंग्लिशमध्ये टेम्पल ट्री असं म्हणतात. चाफ्याला पानाच्या आधी फुलांचा बहर येतो. तो स्वतःची सावलीसुद्धा झटकून टाकतो. चाफा म्हणजे संन्यस्त वृत्ती असलेला वृक्ष असं म्हटलं जातं. मूलतः तो संन्यासी आहे आणि वेणास्वामींचं सगळं जीवन जे आहे ते संन्यस्त वृत्तीने होते. त्यांना स्वतःची सावली कुठे होती? त्या आता समर्थामध्ये विलीन होऊन गेल्या होत्या समर्थांमध्ये. त्यामुळे सद्गुरू स्वरूपात विलीन कसं व्हावं आणि जन्माचं व्यवस्थापन कसं करावं यासाठी वेणास्वामींचं चरित्र आपण पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. पुन्हा आत्मसात जे आहे ते केलं पाहिजे. कल्याणस्वामींचं आपल्याला माहिती आहे. कल्याणस्वामींनी म्हटलं, कल्याणस्वामींना समर्थ रामदास स्वामी म्हणत,
तू मज सिंहाचे पिल्लू असं म्हणत. तू मज सिंह पिल्लू असंच का म्हटलेलं आहे समर्थांनी त्यांना? कारण एखाद्या ठिकाणी तुम्ही बघा की आपण एखाद्या ठिकाणी जर जात असलो तर एखाद्या गुहेमध्ये समजा एखादी कुत्री व्यालेली नुसती अशी समोर बसली असेल तर आपण सहज आत जाऊ, काही एवढी आपल्याला भीती वाटणार नाही. पण एखाद्या गुहेच्या तोंडाशी जर सिंहाची पिल्लं खेळत असतील, ती आपल्याला इजाई करणार नसतील, तरी आपण आतमध्ये त्या गुहेत जाण्याचं धाडस करू का? तर आपण त्या गुहेमध्ये जाण्याचं धाडस करणार नाही, कारण आतमध्ये सिंह नसण्याची शक्यता आहे आणि आपल्या जीवाला धोका आहे हे आपल्याला माहीत असतं. कल्याण स्वामीनंद म्हणतात तू मज सिंहाचे पिल्लू. कारण काय आहे की तुझ्यामागे असणारी जी सद्गुरूंची एकरूपता केवढी होती कल्याण स्वामींची, की अस्थिरूपाने दोघेही जण एकत्र झाले, समर्थांच्या अस्थी आणि कल्याण स्वामींच्या अस्थी. कल्याण स्वामींच्या जन्माचं व्यवस्थापन जे आहे ते समर्थ रामदास स्वामींनी केलंच. आज आपल्याला नेहमी सज्जनगडावर गेलं की मनपूर्वक अशी आठवण येते ती अक्का स्वामींची. आणि पहिला नमस्कार अक्का, तिथल्या भूमीला स्पर्श केला ना की पहिला नमस्कार हा आपण अक्का स्वामींना करतो, अगदी आपोआपच करतो. कारण काय झालं, त्याच्यानंतर सज्जनगड संस्थानाचा कारभार हा समर्थ रामदास स्वामींच्या पश्चात 40 वर्ष सांभाळलेला आहे अक्का स्वामींनी. आणि अत्यंत समर्थपणे त्या संस्थानाचा कारभार हा अक्का स्वामींनी. जेव्हा समर्थांनी समाधी घेतल्यानंतर औरंगजेब आता सज्जनगडावर येईल हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी समाधी मंदिराचे दोन्ही दरवाजे जे आहेत ते चिणून टाकले. तिथल्या ज्या राममूर्ती होत्या त्या तिकडे वासोट्याच्या किल्ल्यात नेऊन ठेवल्या, चाफळच्या मूर्ती वाघापूरला नेल्या. सगळं नियोजन केलं. औरंगजेब आला, पण इथे शिवाजी महाराजांच्या गुरूंची समाधी आहे हे त्याला अजिबात कळलं नाही, कारण खाली भुयार असेल आणि तिथे समाधी असेल. हे अक्का स्वामींनी एवढं नियोजन केलं की ते त्यांना कळलं सुद्धा नाही. आणि त्याच्यानंतर औरंगजेब गेल्यानंतर जे आहे ते खुलं झालं आपल्यासाठी. आणि त्याच्यानंतर त्या पुन्हा राममूर्ती ज्या आहेत त्या सज्जनगडावर आल्या. म्हणजे आज आपल्याला सज्जनगडाचं सगळं जे वैभव दिसतं त्याला कारणीभूत ज्या आहेत त्या अक्का स्वामी आहेत. अक्का स्वामींनी जेव्हा श्रेष्ठ गंगाधरचे नातू जेव्हा तिथे आले तेव्हा ते प्रत्येक गोष्ट अक्का स्वामींना विचारून करत. तेव्हा अक्का स्वामी असं म्हणत की मला कशाला विचारता, अहो मी जरी जुने असले ना तरी मी एरंडाचं झाड आणि तुम्ही तुळशीचे रोपं असं म्हणायचं. केवढी विनम्रता, केवढं हे सगळं की किती हे जन्माचं व्यवस्थापन आपल्या सद्गुरूंशी एकरूप. अक्का स्वामींचं कुठेही काहीही चरित्र हे उपलब्ध नाही. त्या अत्यंत मुरब्बी होत्या आणि अतिशय सुंदरपणे त्यांनी त्या समर्थांचा राज्यकारभार नंतर जो सगळा तिथला होता तो सांभाळला. पण कुठेही काही नाही. सद्गुरूंशीही एवढी एकरूपता असणं हे समर्थांनी त्यांच्या जन्माचं केलेलं व्यवस्थापनच. अगदी छोटीशी गोष्ट आहे धोंडीबा धनगरची समर्थांच्या चरित्रामध्ये असलेली. तो धोंडीबा धनगर जो होता त्यांनी समर्थांचं निरूपण ऐकल्यानंतर की मनाची उन्मनी अवस्था झाली पाहिजे असं जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा त्याला वाटलं की आपल्याही मनाचं उन्मन हे झालं पाहिजे असं त्याला वाटलं. तेव्हा त्यांनी समर्थांना विचारलं की काय करू, माझ्या मनाचं पण उन्मन झालं तर त्यांनी सांगितलं की तू मनाचं अजिबात ऐकू नकोस असं सांगितलं. त्यामुळे तर तिथून निघाल्यानंतर वाईची गोष्ट आहे ही, वाईला तिथून निघाल्यानंतर त्याचं मन म्हणालं की आता थोड्या वेळ थांब. म्हणाला नको बाबा, मन म्हणतंय तर थांबायला नको. आता या झाडाखाली बसून थोडीशी शिदोरी खा, मन म्हणतंय नको. मग त्याच्यानंतर लक्षात आलं की आपलं मन हे परस्पर विरोधी विचार जो आहे ते करतं. मग आता याच्यासाठी काय करायचं? तेव्हा तो एका रोकडा मारुती म्हणतात वाईच्या मारुतीला जिथे समर्थांनी स्थापन केलं, त्याला रोकडी तिथे प्रचिती आली आहे ना धोंडीबा धनगराला, म्हणून त्याला रोकडा मारुती असं म्हणतात. आणि तिथे गेल्यानंतर मग त्यांनी मनाचं उन्मन होण्यासाठी अखंड रामनामाचा जप सुरू केला आणि अखंड रामनाम करता करता त्याचं मन जे आहे ते उन्मनी अवस्था त्याला प्राप्त झाली. मग भौतिक गोष्टींचं काय,
पोटापाण्याचं काय, त्याला व्यवसाय सुद्धा करता येईना, तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला सिन्नसची जी आहे ती पाटीलकी दिली, ही पण त्याला रोकडी प्रचिती आली. म्हणजे असं जन्माचं व्यवस्थापन झालं की राम नाम घेता घेताच शेवटी धोंडीबा धनगर हा मोक्षाला गेला. समर्थांच्या याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांनी कसं व्यवस्थापन, जन्मव्यवस्थापन हे कसं काय केलेलं आहे. पण असं आहे की समर्थांच्या सहवासात राहता राहता आणि दासबोधाचं जे आहे एकूण मनन चिंतन करता करता मनामध्ये बदल होणं ही आणि अंतःकाळ आपल्याला आपला सांभाळता येणं ही गोष्ट जर साधली तरच, म्हणजे रंगोबा गोसावी म्हणून समर्थांचा जो भक्त होता, आडसूळ परिवार होता त्यांचा, तो रंगोबा गोसावी हा जरा परस्त्रीच्या लोभामध्ये होता. म्हणून समर्थ असं म्हणायचे की हा वरतीच चांगला, याला कमरेखाली तोडून टाकावा, असं समर्थ म्हणत असत. त्यांनी एकदा समर्थांसमोर असं काही कीर्तन केलं की समर्थ अतिशय आनंदित होऊन गेले आणि रंगोबाला म्हणाले, आज रामराय प्रसन्न आहेत, तुला काय हवं असेल ते माग. कसला तो जन्म व्यवस्थापनाचा क्षण होता सांगा की प्रत्यक्ष समर्थ म्हणतात की तुला आज मी वरदान देतो, तुला काय हवं असेल ते तू माग, असं म्हणत असताना काय मागायचं याचं भान हे राहिलं पाहिजे की नाही. त्यांनी म्हटलं की व्यसनांना कारणीभूत असलेले माझे पूर्वसंचित नष्ट करा, असं त्या क्षणी त्यांना बुद्धी झाली, त्या क्षणी मागितलं. झालं ना, जन्मव्यवस्थापन जे आहे, तो जन्म जो आहे तो सार्थकी लागलाच की नाही. तर असे अनेक चरित्र म्हणून समर्थांनी म्हटले की सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही, असं जे आहे ते म्हटलेले समर्थांनी. तर इतक्या जणांचं जन्माचं समर्थ जे त्यांच्याकडे प्राणी आहेत त्यांनाही रामच म्हणत. तर समर्थांच्या बोकारामची कथा आपल्याला माहिती की त्यांनी पाळलेला तो छोटासा बोका होता आणि त्या बोक्याला जेवू घातल्याशिवाय समर्थ स्वतः जेवत नसत. तर त्यांनी एक दिवस त्या बोक्याचंच कोणाला तरी काय वाटलं की एक साधा प्राणी पण तो दही दुभतं खाऊन टाकतो, शिंक्यावर ठेवलेलं सुद्धा खाऊन टाकतो, म्हणून कोणीतरी येऊन त्याच्या डोळ्यात तिखट घातलं. म्हणजे कशी माणसाची वृत्ती असते, एक सेवेकरांनीच म्हणजे तिथल्या. आणि समर्थ त्याच्याशिवाय जेवत नव्हते. समर्थाने ये बोकारामा असं हाका मारली, आज काही बोकाराम आला नाही. का बरं आला नाही? त्याला शोधून आणल्याशिवाय मी जेवणार नाही. समर्थ जेवणार नाहीत तर बाकी सगळे कसे काय जेवणार आहेत? सगळंच खोळंबून राहिलं. तेव्हा त्याला कोणीतरी शोधून आणलं, त्याचे डोळे लाल लाल झाले होते. तेव्हा समर्थांनी विचारलं की काय झालं? सांगितलं की कोणीतरी याच्या डोळ्यामध्ये तिखट कोंबलं. मग समर्थांनी स्वतः त्याचे डोळे धुतले, त्याला तूप लावलं, ते शेकले, सगळं केलं आणि त्याला तूप भात असा जेवू घातला. आणि समर्थ म्हणाले की तुम्ही एक काय जे खाता ते रामाचं होय, आम्ही काय गुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतोय, तो राम आम्हाला देतोय म्हणून आम्ही खातोय. जसे तुम्ही तसाच तो. त्यामुळे एका जीवाचा सुद्धा उद्धार, ही अहिंसा तत्व, या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या समर्थांच्या चरित्रामधून जे आहेत ते आपल्याला कळतात. आणि त्यामुळे जन्म सार्थकी लागणं, जे सतीबाई शहापूरकरांचा जो जन्म आहे तो सार्थकी लागलेला आहे. आपल्याला माहिती आहे शहापूरच्या सतीबाई शहापूरकर ज्या होत्या, बाजीपंत त्यांचे यजमान हे आदिलशाहीच्या नोकरीमध्ये होते. आणि समर्थ एकदा त्यांच्याकडे भिक्षेला गेले आणि श्रीराम जय राम जय जय राम अशी दणदणीत घोषणा केल्यानंतर त्या तावातावानी बाहेर आल्या आणि म्हणाल्या, कोण आलाय हा? इथे रामनाम घ्यायचं नाही. कारण त्यांच्या मनात चुकीची अशी धारणा बसलेली होती की अंतकाळीच फक्त रामनाम घ्यायचं म्हणजे ते अशुभ आहे. आणि इथे आमचा भरला संसार आहे, मुलं बाळ आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय रामनाम घेता? आणि असला तुम्ही असं रामनाम घेऊ नका, तुम्ही निघा. आणि तुम्ही रामनाम जर घेतलं नाही तरच मी तुम्हाला भिक्षा घालीन, असं म्हणाले. समर्थ रोज हट्टाने सतीबाईंकडे येत राहिले आणि त्या त्यांना म्हणत राहिले की तुम्ही रामनाम घेऊ नका, ते अशुभ आहे, अंतकाळचं आहे, मंगल नाही. आणि समर्थ येत गेले. एक दिवस पाहिलं सगळेजण उदास बसलेले होते. तेव्हा सतीबाईंना विचारलं काय झालं? त्या म्हणाल्या, तुमच्या रामनामाने सत्यानाश केला माझा. आज काय झालं? आदिलशहाचे लोक आले आणि आमच्या यजमानांना घेऊन गेलेत आणि आता आम्ही काय करायचं?
तेव्हा समर्थ म्हणाले, आजपासून 11 दिवसांनी जर तुमचे यजमान परत आले तर तुम्ही रामनाम घ्याल ना. आणि समर्थांचा जो आत्मविश्वास असा बघितला आणि त्यामुळे त्यांच्याही मनामध्ये आशा जागृत झाली आणि त्या म्हणाल्या, हो आम्ही सगळेजण जे आहोत ते राम 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 म्हणू. पण समर्थांनी मग काय करायचं ते केलं, त्याच्याविषयी अनेक आहेत कथा उपलब्ध. पण समर्थांनी 11व्या दिवशी बाजीपंतांना सोडवून आणलेलं आहे. आणि त्यानंतर एखादं वासरू जसं गायीची वाट पाहतं त्याप्रमाणे सतीबाई शहापूरकर यांनी भिक्षा घातली नव्हती समर्थांना. केव्हा समर्थ दारात उभे राहतात, सगळीकडे शोधलं, कधी एकदा देतात आणि आले. खणखणी तसा श्लोक म्हटला, त्याबरोबर अगदी हंबरडा फोडत सतीबाई गेल्या आणि समर्थांच्या चरणांवरती त्यांनी मस्तक ठेवलं आणि समर्थांना आत घेऊन गेले. समर्थांना भिक्षा त्यांनी दिली. त्यानंतर सतीबाईंचं पूर्ण जीवनच जे आहे शहापूरकर पूर्ण जीवनाचं व्यवस्थापन, अख्ख्या जन्माचं व्यवस्थापन झालं आहे त्यांच्यानंतर. त्यांनी समर्थांना एक क्षणसुद्धा त्या विसरल्या नाहीत. आणि मग सगळं मुलं आजूबाजूला त्यांची 4-5 मुलं होती. समर्थांची भिक्षा झाल्यानंतर त्या दोघांनी विचारलं पती पत्नी की समर्थ आम्ही तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ. तेव्हा समर्थांनी नजरेने सगळीकडे पाहिलं. भीम नावाचा त्यांचा मुलगा होता. आपल्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, हा भीम नावाचा मुलगा तुमचा मला पाहिजे. असं म्हटल्यानंतर दोघाही नवरा बायकोंनी भीमाला धरून त्यांच्या चरणावरती उदक सोडलं आणि सांगितलं, आज मुलगा हा तुम्हाला दिला. तेच भीमस्वामी तंजावरकर जे आहे त्यांनी एवढं. आणि या घरात तुम्ही रामनाम घेऊ नका असं जे म्हणलं ते भीमस्वामी 99 वर्षापर्यंत जगले. इतकं दीर्घायुष्य त्यांना लाभलं आणि समर्थांची सेवा त्यांनी केली. तर जन्मव्यवस्थापन हे असं समर्थांनी, शिवाजी महाराजांच्या जन्माचं पण किती व्यवस्थापन समर्थांनी केलं. म्हणून शिवाजी महाराजांनंतर समर्थ राहिले सुद्धा नाहीत असं आहे. म्हणून असं आहे, समर्थांनी सर्वात शेवटी आधी जन्मदुःख निरूपण, मृत्यू निरूपण, जन्माचं काय आहे, देह कसा अमंगळ आहे हे सगळं सांगता नरदेहस्तवन आणि मग नंतर देहमान्य निरूपण असं शेवटचा 20वा जो दशक आहे त्याच्यामध्ये देहमान्य निरूपण हे सांगितलेलं आहे. देहविण देव कैसा भजावा, देहविण देव कैसा पूजावा. म्हणून देहाविणं अडते. कारण देह हाडांच्या खांबावर उभारलेलं जे हे शरीर आहे त्याच्यामध्ये आत परमात्मा आहे. त्याचं आत्मचिंतन केल्याशिवाय देहाचं सार्थक हे होणार नाही. हे समर्थांनी म्हणून देहाकरता घडते भजन काही असं जे आहे ते म्हटलं. आणि आपण कुणीही काहीही ऐकत नाही आणि काहीही मनावर घेत नाही याचा समर्थांना किती शोक होत असेल की याच्यानंतर आपल्याला नरदेह मिळाला, ज्या नरदेहामध्येच परमात्म्याची प्राप्ती आहे, ज्या नरदेहामध्येच परमात्म्याचा लाभ आहे, त्याच्यातही आपण काही करू शकत नाही. आणि म्हणूनच कदाचित समर्थ म्हणत असले, जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. पूर म्हणजे ज्यांच्या गावात नदी आहे त्यांना माहीत असेल की पूर कसा येतो. पूर असं डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तर असा पूर येतो आणि सगळं जे वाईट जे असेल, म्हणून पूर लोट आता करुणेचा की माझं जे काय सगळं जे आहे ते निघून जाऊ दे अशी समर्थांनी जी आहे ती प्रार्थना याच्यामध्ये केलेली आहे. म्हणून समर्थांना आजच्या अत्यंत चांगला असा दिवस आहे की 1 वर्ष झालं आणि 1 वर्षाचा वर्धापन दिन आहे. आदरणीय नरेंद्र कुंटे सरांचे अतिशय मोठे असे संस्कार माझ्यावर आहेत. आम्ही खूप बोलत असू, त्यांनीच या भक्तीला पण लावलं. त्यांच्या स्मृतीलाही मी आज अभिवादन करते. आणि आज एक चांगला दिवस आणि त्या क्षणी आज आपल्या असं आहे की जर का मागच्या जन्मामध्ये आपण 84 योनी फिरून आलो तर मागच्या जन्मामध्ये जर आपल्याला नरदेह असेल ना तरच या जन्मी आपल्याला ही उपासना करायची बुद्धी होते.
नाही तर आपल्याला ही बुद्धी होत नाही. मी नेहमी म्हणते, नास्तिक लोक भेटतात किंवा काही काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचं बोलत राहतात, त्यांना अजून वेळ आहे अपग्रेड व्हायला, थोडंसं अजून जन्म यायला पाहिजेत, त्याच्याशिवाय जे आहे ते आपल्याला नामस्मरण होणार नाही. तर असे समर्थांचं सगळ्या समर्थांनी आपल्याला जन्मव्यवस्थापन दासबोधातून, आपल्या चरित्रातून जे आहे ते सांगितलेलं आहे. तर खरोखर आपण आपल्या जन्माचं सार्थक करण्यासाठी समर्थांच्या पाऊलवाटेवर आजपासून चालण्याचा संकल्प करूया आणि आपला जन्म सार्थकी लावूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.